हाय, आज आमचा आहे डे 2 आणि आता आम्ही जाणार आहे हवा महलला आणि तिथून पुढे पॉइंट्स आमचे चेंज होतात जसं आमच्याकडे टाइम राहतो त्याच्यावेळेस. सो ते तुम्हाला मला जेव्हा माहिती होईल तेव्हा मी तुम्हाला पण अपडेट करेल आणि तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा. बाय. हां, आम्ही जरा चेंजेस सांगितले त्यांना. पोहे म्हणजे असं नका करू तसं नका करू आणि मग त्यांनी ह्याच्यामध्ये आज चांगले केले जरा आपल्या स्टाईलने केले पोहे. सो आज खाऊ शकतोय असं मला वाटतंय. कालचे खूप भयानक होते. नाहरगड 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 गर्ह गर्ह नाहरगड फोर्टला आलोय. नावं पण यांचे जरा वेगळे आहेत पण ठीक आहे. तो ऊन आहे पण बघूया आता कसं जातोय आम्ही. खूप जास्त लाईन आहे बघा. वार्षिक सहल पण आल्या लोकांची मुलांची. असंच का होतं आमच्यासोबत. आम्ही आता हे पेरू घेऊन आतमध्ये चाललेलो. साईडला बिचारी आणि खायला सुद्धा सुकून देत नाही यार. पेरूने आत चाललेलो आणि आम्हाला जायला बाहेर वा आधी खा आणि मग आत जा. मला वाटतं आपल्याकडे पण असंच पाहिजे. गडावरती काही पण घेऊन जायचं असेल तर अलाउडच नाही केलं पाहिजे. बाहेर खा आणि मग जा आत. मी दिसते काय याच्यात भार्गव कॅमेरात मी दिसते नीट नीट ना. नाही मी काय बोलणार नाही फक्त बघत होते. असं दिसते का मी. आप रिकॉर्ड कर रहे हैं 2 मिनट नहीं करना है क्या? नहीं अरे प्लीज. अच्छा 3 चीजें हैं. इसकी टिकट अलग से. एक है शीश महल, दुनिया का पहला शीश महल जिसका पूरा फ्लोर कांच का. जितनी देर शीश महल में रहेंगे आप 9 से 10 मिनट कांच के ऊपर ही चलेंगे. वो शीश महल है ऊपर. शीश महल से पहले देखेंगे रॉयल दरबार, दुनिया का पहला म्यूजियम जिसके अंदर जयपुर की रॉयल फैमिली. प्योर गोल्ड का काम है यहाँ पर. महल जैसा दिखता है ये वाला जो म्यूजियम है ये है हॉल ऑफ आइकॉन्स. आपके पीछे हॉल ऑफ आइकॉन्स जो है अचीवर्स का म्यूजियम. हर एक अचीवर के लिए एक कहानी, एक कॉन्सेप्ट, एक सेट है. कल्पना चावला को जानते हैं? हाँ. उनको देखने के लिए नासा के स्पेस शटल के अंदर खड़े रह के देखेंगे. फिर आप दिल्ली पहुंच जाएंगे. इंडिया गेट से वॉक शुरू करेंगे. कर्तव्य पथ राष्ट्रपति भवन में APJ कलाम और डॉक्टर BR अम्बेडकर. बाहर का पूरा एरिया आपके मोबाइल्स के लिए है. अच्छे सेल्फी पॉइंट्स हैं. आप कहीं पे भी फोटोज खींच सकते हैं. ये सामने 3 इडियट्स का पॉइंट बना हुआ है. ऐसे अंदर रोबोटिक टाइगर है लाइव, वो देख सकते हैं. बहुत कुछ है सेल्फी पॉइंट्स के लिए. इथला म्युझियम पण होते आणि त्याच्यामध्ये स्टॅच्यूज होते आणि ते एकदम असे रिअल वाटत होते. रिअल म्हणजे जे आम्ही तिकीट काढलेलं 500चं होतं ते आम्हाला त्यांनी डिस्काउंट करून 400ला दिला. खरंच भारी होता. आता तिथं फोटोज आणि व्हिडिओ अलाउ नव्हते. ब्लॉग मध्ये ना प्राइस कधी काय नाही. मग लोकांना कसं करणार. तिथे प्राइस बदलली असेल किंवा त्यांना डिस्काउंट नाही मिळाला की मग ते फ्लॅश होतं. अच्छा हां ठीक आहे असले. आपण थंड वाटते ना पाहायला. हो दे. आम्ही आलो शीश महलला. कसं होतं शीश महल? मस्त आहे ना. प्रतिम खूप सुंदर आहे. खूप सुंदर याय पाहिजे. आणि तुम्ही आपलं हे काय होतं मला काय सोनं दिसलं नाही बाबा एवढं काय. मी एक्सपेक्ट केलं. हा आणि ते शीश महल होतं ना ते पूर्ण हे होतं मिररचं होतं आणि त्याचा फ्लोअर पण मिररचाच होता आणि त्याच्यावरती जे पेंटिंग होतं त्याच्यावर ते सोनं पण होतं. म्हणजे ते सोनं पण लावलेलं असं पेंटिंग मध्ये. पण खूप भारी होतं ते. यायला वॅक्स म्युझियम पण बघणार. अरे ते तर म्हणजे ऍज इट म्हणजे खूप भारी स्टॅच्यू होते. बिल्डिंग कडक होतं त्याचं. फोटोज घ्यायचे ना छान होतं पण तिथं अलाउड. आम्ही शांत व्हा. आम्ही एवढे फोटोज काढलेत. त्यांचे तिथं अलाउड नव्हतं आमच्या फोनमध्ये काढायचं. मग आम्ही त्यांच्याकडून फोटोज काढले आणि आम्ही विसरलो आणि आम्ही पुढे गेलेलो. परत मागं आलोय आणि फोटोजचे झालेत 700 रुपये. फोटो एवढे काढलेत आणि आम्ही तिथं डिस्काउंट मागतो आणि ते द्यायला पण तयार झालेत. शब्द शिकलो. घणी घणी म्हणजे खूप जास्त. मग आम्ही थँक्यू म्हणताना आता असं म्हणणार आहे घणी घणी थँक्यू म्हणजे खूप खूप थँक्यू. राजस्थानमध्ये आम्ही पहिल्याच सिटीत आहे आता जयपूरमध्ये आणि जयपूरमध्ये एवढं काय काय आहे आम्हाला सुट्टी दिली नाही म्हणून आमची थोड्या दिवसाची ट्रिप आहे.
कारण जयपूर 2 दिवसात कव्हर करणं अवघड आहे, पण आम्ही करतोय. पण राजस्थानच्या लोकांनी खूप छान छान आहे म्हणजे यांचं इकडचं, की जे 2 दिवसात कव्हर होणं अवघड आहे. खूप भारी आहे, पण नाही होऊ शकत. म्हणजे पूर्ण जयपूर एक ट्रिप होईल असं पण आहे, पण तेवढं नाही आपण फिरू शकत. म्हणजे तेवढी सुट्टी नाही आहे ना, त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे की जयपूरसाठीच आपण पूर्ण वीक देऊ और 4 दिवस देऊ. सोबत एक फोटोग्राफर पाहिजेत फक्त. जयपूर राजस्थान पूर्ण भारी आहे, खूप जास्त भारी आहे. क्रिएटिव्हिटी, डिटेलिंग भारी आहे. 120 देता देखो लास्ट 2 लेनी है. 120 में 2 180 लगेगा. नहीं कम करो. अरे हमें लगा ये प्रॉपर. अरे चल ये तो मैडम ये क्या है, ये बनाई है, इसको हम बनाते पहनते हैं. तो मैं वही बोल, मुझे लगा ये ओरिजिनल है, लेकिन ये ओरिजिनल नहीं है ना, ये बस ऐसे पैचेस है. चलो बोल नहीं करो, 150 आपका सीधा 120 120 बराबर भैया 120. जैसलमेर लय भारी भेटतात. चल असून दे. तिकडे घ्यायचं का? हा कितना? चलो 120 दे दो, उसको बोल नहीं कराओ. 120. बस एक नाही 2. फोन द्या की. हे धर, फोन दे. देतो की. ऋषाला फोन दे. कशा ठेवला? भुकेलेले लोक पेरूवर चाललंय. आता आम्ही हॉटेल कनेक्ट मध्ये आहे आणि लंच केलाय आणि काही एक्सपेरिमेंट केलेलं नाही. नॉर्मल रोटी सब्जी असंच ऑर्डर केलेलं आणि खूप छान जेवण होतं. सगळ्यांचं पोट भरलंय. म्हणजे काल रात्रीचं जे जेवण होतं त्याच्यापेक्षा खूप चांगलं जेवण आहे इथं आणि खूप छान जेवण होतं. आणि आता आम्ही नेक्स्ट पॉइंटला जाणार आहे. तुम्हाला पुढे दिसेल पन्ना मीना कुंड. ये एक आर्टिफिशियल लेक है, पन्ना मीना कुंड के नाम से जानते हैं. लोकल पब्लिक के यूज के लिए बनवाया गया था. लोकल पब्लिक इसको यूज में लेती थी, मगर अब यूज में लेते नहीं. तो आप देख रहे पानी जो गंदा दिख रहा है, मगर ये पानी अभी भी 20 से 25 फीट डीप है. रेन वाटर होता है, बारिश ज्यादा होगी तो पानी ऊपर आएगा, कम होगी तो डाउन साइड जाएगा. मगर फिर भी इन स्टेयर्स के जरिए आसानी से इस पानी तक पहुंचा जा सकता है. आपने अचानक देखा, हाँ जी, आपने अचानक देखा तो आपको रास्ते का पता नहीं चल पाया, मगर एक कॉर्नर से देखिए, एक सीधा लाइन नजर आएगा आपको. ये इस तरह से आसानी से इस पानी तक पहुंचा जा सकता है. ये जो जगह आपने बहुत सारी मूवी में देखा होगा, जैसे कि धड़क पहली है, भूल भुलैया 1, 2 है, दबंग 3 है, शुद्ध ऐसे रोमांस है, धड़क है. इस तरीके के यहाँ शूटिंग चलता रहता है. अच्छा हाँ वाला ये था, जोधपुर का था. जोधपुर में भी है क्या ना? जोधपुर में लंबा वाला है, ये स्क्वायर वाला, ये स्क्वायर वाला. ओके. और ये आमेर विलेज है, तो यहाँ टेम्पल्स बहुत सारे हैं. जैसे आप ये देखिए, बैक साइड टेम्पल दिख रहा है. इधर यहाँ ऊपर भी देखेंगे लेफ्ट साइड, वो भी टेम्पल है. अभी आगे से राइट घूमेंगे तो वहाँ भी आपको एक साथ 4 टेम्पल देखने को मिलेगा. इस तरह से यहाँ छोटे बड़े मिलाकर 365 टेम्पल्स होता है. यानी कि आप 300 इसी एरिया में, यानी कि इस बाउंड्री वॉल के अंदर, सामने बाउंड्री वॉल देख रहे हैं ना पहाड़ पे, इसी तरीके से यहाँ भी है. तो इस बाउंड्री वॉल के अंदर 365 टेम्पल्स है. यानी कि आप हर दिन एक नए टेम्पल में यहाँ जा सकते हैं. अभी जहाँ चल रहे हैं तो ऊपर देख रहे हैं कार पार्किंग दिखा, वहाँ चल रहे हैं अभी. अभी यहाँ से आप फोटो वगैरह लीजिए, फिर वापस गाड़ी में चलो. मी भयंकर ट्रॅफिक मध्ये आता अडकलेलो आहे आणि 10-15 मिनिटं इथेच केलेत आमचे. आणि दिवसातल्या फक्त सेकंडच प्लेस आहे ही छत्री. याच्यामध्ये बार्गेनिंग केलं, काही उपयोग झाला नाही. फक्त 20 रुपये कमी केले. बार्गेनिंग नाही आहे ते, त्याची किंमत अजून कमी आहे, पण त्यांना कॉम्पिटिशनला तिथे कोणी नव्हतं म्हणून त्यांनी सांगितली जास्त प्राइस. स्किल्स पण कमी पडले. हा, स्किल्स पण कमी पडले. त्याच्यामुळे आम्ही याला 180 रुपये दिले. 180 रुपये ह्या छत्रीला, छोटीशी. त्याच्यामध्ये रेनकोट वाली मोठी येते. हा करेक्ट. आणि आता परत एकदा ट्रॅफिक चालू झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण लाईन. पुण्याचं ट्रॅफिक आणि हे ट्रॅफिक सेमच आहे. फक्त ट्रॅफिक मधून इकडे येऊन पण आम्ही ट्रॅफिक मध्येच आहे. हा, आणि पुण्याचे रोड असे मोठे आहेत, त्यामुळे इकडे ट्रॅफिक इकडे ट्रॅफिक आहे. यांचा असा एकच रोड आहे, एका वेळी एकच गाडी जातात, म्हणजे अशी 4 व्हीलर आणि पूर्ण भरल्या. आणि आम्ही थांबलोय. रोड आहे. हा, तर ते पूर्ण ब्लॉक आहे. आणि आमचा सेकंड प्लेसच आहे अजून, ते पण अजून झालेलं नाहीये. आणि आम्ही जंतर मंतर होतं ते आमचं कॅन्सल होणार आहे असं आम्हाला वाटतंय. हे कपडे पुसायला वापरतो तसला आहे. आणि ह्या छत्रीला 180 रुपये देण्यात आलेले आहेत. असं नाही म्हणायचं. बार्गेनिंग स्किल्स कमी पडले. अरे बोला तुम्ही मागचे येत आहे. हे आता बघितलं आम्ही.
स्कॅम झालेला आहे, स्कॅम. गाडी पुसायचं दाढी. अच्छा हा, दाढीचं तुला बघून जास्त रिग्रेट व्हायला लागलं. खूपच रिग्रेट झाला आता मला. मिताली पैसे दिला. अवघड आहे बाबा. दुसऱ्या सिटीत गेल्यावर लोक फसवतात. आणि जे म्हटलं ना 80 रुपयाला पुढे जाऊन घेऊ, त्यांना तर अजिबात देऊ नकोस. बरोबर. 80 रुपयामध्ये जर मिळाली नाही, आता लक्षात ठेव, ज्याने त्यांनी बदनामी केली त्यांना कुठे द्यायची नाही. कोण बोलाले बघ. मला तर नाही पाहिलं बाबा. असं 2000 केलीच नाही दिसत नाही. शॉपिंग सेंटर होतं आधीच. आमिर फोर्ट आता आम्ही बघून आलोय. खूप भारी आहे, हिस्ट्री पण खूप छान आहे. आम्ही ना पाण्याचं हे असं हे एकत्रच घेतलेलं 12 आम्ही जेव्हा लंच करत होतो तेव्हा. आणि आम्ही गाडीतूनच फिरलो दिवसभर. मग गाडीतच बॉटल होत्या आणि आता जो गाडीवाला होता तो गेला, कारण आमच्या टाईमच्या बाहेर गेलो आम्ही. मग आमच्याकडे ते पूर्ण पॅकेट होतं. आणि मग 12 बॉटल्स आम्ही कसं घेणार, कोण एकटं घेणार, म्हणून आम्ही सगळ्यांच्याकडं 2-2 बॉटल्स दिलेत. कुठे गेले सगळे, पुढे आहेत. ए मुलींनो, एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. सगळ्यांच्याकडे 2-2 बॉटल्स दिलेत. आणि आता आम्ही असं घेऊन चाललोय. आणि आपलं काय राहिलं रे, काय म्हणायचं, तो आम्ही ना खूप प्लेसेस कवर करायचं ट्राय केलं. पण ते आहे की नाही पिक्चरमध्ये डायलॉग, कितना भी ट्राय कर लो बनी, लाइफ में कितना भी ट्राय कर लो बनी, कुछ ना कुछ छूट ही जाता है. तसंच झालंय. सिटी पॅलेस एवढं छान आहे ते प्लेस आणि आमच्याकडून राहिलंय. आणि आम्ही बाहेरून त्याचे फोटोज काढले, पण काय उपयोग, आमचे पण फोटोज छान आले असते सिटी पॅलेस बरोबर. पण आम्ही नेक्स्ट प्लेसेसचं सिटी पॅलेस आहे ते, अरे यार इकडे लाईट भरपूर छान आहे, ते आम्ही मिस नाही करणार आहे आता. ठीक आहे, बाय बाय. मी आलोय बडी चौपड इथे तिथून शॉपिंग करायला. तर बघूया आम्ही काय काय घेतोय. एक तर आम्हाला काय घेतलं इथून शॉपिंग केलं तर आम्हाला एक बॅग घ्यायची खूप जास्त गरज आहे, कारण ऑलरेडी आमच्या बॅग्स भरलेल्या आहेत. बघूया. आणि ते लाखच्या बँगल्स आहेत, आम्ही तिकडे पण जाणार आहे. ती मॅनेजर ही सारखी ओरडत असते चला 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 करून. 7:30 फक्त सूर्यफूल घेऊन फिरायची बाकी आहे, बाकी सगळं मॅनेज केलंय. ते मी सांगितलं की यांना का बाटल्या घेतलं, फॉलो करायचं. येस, चला बाय बाय. मी शॉपिंगला आलो आहे, तर काय आवडत नाही आम्हाला. आपलं तुळशी बाजारच छान आहे खरंच. तुळशीबाग 5 मिनिटात बाहेर. हे पण तसंच आहे, बट खिचडी आहे, खिचडी त्यांच्याप्रमाणे भेटतं, आपल्यासारखं नाही. पण त्यांच्याप्रमाणे पण असं आपल्याला असं झांकी पाहिजे जगा मला मग बघा. मी दिलेलं मी घेते, थांबतो बसलेला म्हणून दिलेलं. फायनली आलोय जोहरी बाजारमध्ये. रीलमध्ये बघून बघून बास झालेलं, जिथे लाखच्या बँगल्स बनवून देतात रिअल म्हणजे लाईव्ह. आणि खूप भारी वाटायला लागलं. आता आम्ही घेणार आहे बनवून. आता ते असं म्हणतात की जर आमच्या समोर बनवून दिलं तर ते एक्स्ट्रा चार्जेस देणार. काय करायचं, आम्ही आता आहे त्या बँगल्स बघायचं. काय यांचा प्रॉब्लेम आहे काय सुनो, फिर अगर अपन ने कलर ही ज्यादा करते हैं व्हाइट डल हो जाएगा. व्हाइट का अपन को दूर से नॉर्मल दिखाना है, पास से कलर शो करना है सर. अच्छा, तो बाद में और अच्छा दिखेगा ना. बेस्ट बनेगा, बेस्ट. ब्राउन एंड गोल्ड जो भी है बता दें. आ जाओ क्या इधर. अरे नहीं, ये क्या करेंगे.
बड़ा है ये मैडम, कढ़ाई में नहीं आएगा आपके यहाँ पे, कढ़ाई में नहीं जाएगा ना ब्रेड वाला आणि मला रिंग पण दिली आहे. इथे लाक्सच्या बँगल्स बनवतात, मी पण बनवून घेतलंय. आता ते मी उभा व्हिडिओ केलाय कारण त्याचं मी रील पोस्ट केलंय. म्हणजे हा केलं नाही आता, पण हा जेव्हा व्हिडिओ येईल तोपर्यंत रील पोस्ट झालेला असेल. बँगल्स दाखवते म्हणजे बनवून घेतलेला आहे आणि रिंग त्यांनी गिफ्ट केलं. शूट केलं सगळं. तुला यायचं नाही माझ्या ब्लॉग मध्ये असं तर आम्ही आलोय इथे. या शॉप मध्ये खूप जास्त गर्दी आहे आणि जागा नाहीये बसायला. तर मग आता मी ही गाडी शोधली. एवढे कष्ट केले फक्त या बँगल्स घेण्यासाठी. माझी पायाची वाट लागल्या, म्हणजे एवढं पाय दुकानात लागलं कारण मी खूप कमी चाललेलो आणि आज भयंकर चाललंय, भयंकर पाय एवढं दुकानात लागलं की क्लासेस झाले. आज ट्रेनमध्ये सगळे शांत झोपणार आहेत, कोणी पुन्हा खेळणार नाही आहे, कोणाला थंडी वाजली तरी कोण सांगणार नाही, गप्प झोपणार आहेत, गप्प झोपणार आहेत. ट्रेनमध्ये आहे, जयपूरमधून उदयपूरला आम्ही चाललोय आणि त्याच्यासाठी ट्रेनमध्ये बसलोय. एवढं घाम पाय दुखायला लागला, पायाची वाट लागल्या आणि म्हणजे आम्ही असं ट्राय केलो खूप काय करू आम्ही खातो, काही प्रॉब्लेम नाही आहे. एवढं आम्ही फिरलोय, असं पाय एवढं दुखायला लागला आणि म्हणजे ते आहे ना, काय पण करा पण काहीतरी राहतंय. सिटी पॅलेस राहिले आमच्याकडून आणि आमचा डिनर पण मिस झाला. म्हणजे आम्ही डिनर करून मग ट्रेनमध्ये येणार होतो, पण ते पण मिस झालं. आणि मग आता आम्ही ट्रेनमध्ये आहे आणि आम्ही ऑर्डर पण नाही केलं कारण त्याच्यासाठी पण परत बाहेरून जेवण यायला वेळ लागणार. सो आमच्याकडे जे आहे आम्ही तेच खातो. आणि आजचा दिवस चांगला होता, पण खूप आम्ही थकलोय.